आज आपण एक छान हायवेवरचं हनुमान मंदिर बघायला निघालेलो आहोत. लातूर शहराच्या एस टी स्टँडपासून आपण जर बार्शी रोडला निघालो तर साधारणपणे 12 किलोमीटर अंतरावर 12 नंबर पाटी असं ज्याला संबोधलं जातं त्या ठिकाणी डाव्या बाजूला हे मंदिर आहे. मंदिर येण्याच्या आधी डाव्या बाजूला विलासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना आपणाला दिसतो आणि तो कारखाना पार केला की मागच्या बाजूला लातूरचं नवोदय विद्यालय आहे आणि नवोदय विद्यालयानंतर या मंदिराचा परिसर आपल्याला रोडवरून दिसू लागतो. रोडवरच बरेच पादचारी आपल्याला दिसतात, त्यासोबतच नारळ विक्रेते आणि काही वाहनधारक मंदिरात कमानीतून आत जाताना आपल्याला नजरेस पडतात. आत भव्य असा परिसर आहे आणि या परिसरामध्ये अनेक लोक दिवसभर दर्शनासाठी येतात. झाडं आहेत, पाणी आहेत, आजच्यासोबतच परिसरामध्ये बसण्याची व्यवस्था आहे, म्हणून छोटी मोठी लग्नसुद्धा इथल्या व्यवस्थापनाच्या परवानगीने या ठिकाणी होतात. या मंदिराच्या परिसरात आपण आलो की आपल्या लक्षात येईल स्वच्छता खूप चांगली इथली आहे आणि रोडवर असल्यामुळं कोणत्याही क्षणी आपल्याला यायला इथं सोयीचं होईल. एकदा तुम्ही मंदिरात निघालात की विविध प्रकारच्या कमानीचा सभामंडप तुम्हाला दिसेल. या विस्तीर्ण अशा सभामंडपामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी असते. त्या ठिकाणच्या या धार्मिक कार्यक्रमाबरोबर आपण समोरच्या बाजूला बघितलं तर मांजरेश्वर हनुमान मंदिर त्याच्या समोरच्या बाजूला आहे. एकंदरीत दोन स्वयंभू अशा पद्धतीच्या हनुमानाच्या शिला तिथं सापडल्या होत्या आणि त्याची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे या मंदिराला जागृत देवस्थान म्हणून संबोधलं जातं आणि दररोज इथे येणाऱ्यांची शेकडोंवर संख्या आहे. अगदी घंटानाद करायचा, देवाला आल्याचं सूचना द्यायची, त्यांना आवाहन करायचं आणि त्यानंतर एका समोरच्या मंदिरामध्ये असलेल्या दोन जोड असलेल्या या हनुमानांच्या मूर्तीचं दर्शन घ्यायचं. अशा पद्धतीनं इथं आलेले भक्तजन करतात. इथं वेगवेगळ्या वस्तू वाहिल्या जातात आणि नवसाचं दिलेलं साहित्यसुद्धा त्या ठिकाणी अर्पण केलं जातं. या मांजरेश्वर हनुमान मंदिरामध्ये अनेक लोकांना येणं जाणं सहजासहजी सोपं आहे. दर्शन घेतलं की आपण उजव्या बाजूनं त्या मंदिराच्या प्रदक्षिणाला घालायला लागतो आणि प्रदक्षिणा घालतानासुद्धा बाहेरच्या बाजूची बाग, पाठीमागच्या बाजूची एक भव्य इमारत, त्यानंतर इथली असलेली वृक्षवल्ली आपल्या सर्वांचं मन मोहून घेते. म्हणजेच हनुमानांनी आपणाला बोलावलं किंवा आपण हनुमानाच्या दर्शनाला आलो तर अगदी मन प्रसन्न होतं आणि बाजूच्याही 2-3 मंदिरांमध्ये आपणाला जाण्याचा मोह होतो. ज्यावेळा तुम्ही हनुमानाचं दर्शन घेता आणि समोरच्या बाजूला निघता त्याच वेळा पूर्वेकडं तुमचा चेहरा असेल तर उजव्या साईडला तुम्ही वळता आणि त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं एक सुंदर असं सुरेख मंदिर आहे. या मंदिरालाही भक्तगणाचा सातत्यानं राबता असतो. खास करून येणं आणि विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन आपल्या मनातल्या वेगवेगळ्या भावना तिथे व्यक्त करणं आणि आपल्या यशासाठी आणि आपल्या मनातल्या संकल्पनासाठी तिथं देवापुढं मागणं मांडणं या पद्धतीने करतात. अत्यंत सुरेख असलेली विठ्ठल आणि रुक्मिणी पाहिल्यानंतर मन प्रसन्न होईल अशाच पद्धतीच्या या मूर्त्यांची स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. म्हणजे परत एकदा तुम्ही विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन बाहेरच्या बाजूला येता आणि मग तुम्ही ज्यावेळा परत या मंदिराला प्रदक्षिणा घालता त्याही वेळेला तुमच्या लक्षात येईल की इथला परिसर विस्तीर्ण आहे. खूप चांगल्या पद्धतीची झाडं लावण्यात आलेली आहेत. एक मस्त बगीचा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि तो पाहत पाहत आपण या मंदिराचं दर्शन घेऊन परत एकदा बाहेर निघतो. बाहेर निघताना आपल्या लक्षात येतं की उजव्या बाजूच्या भव्याच्या सभामंडपामध्ये काही ना काही कार्यक्रम चालू आहेत आणि आता येत असताना आपण ज्या मांजरेश्वर मंदिरातनं सुरुवातीला आलो त्याच्या समोरच्याच बाजूनं आपणाला जाताना एक कासव आपणाला खालच्या बाजूला त्याची मुद्रा दिसेल. त्या मूर्तीच्या बाजूनं आपण पुढं सरळ निघतो आणि परत गेल्यानंतरसुद्धा मंदिराच्या साधारणपणे उत्तर बाजूची जी जागा आहे त्या ठिकाणी आणखी एक मंदिर तुम्हाला दिसतं. या मंदिरामध्ये काही दिवसापर्यंत छोटीशी हनुमानाची मूर्ती होती. हनुमान चालिसाचं एक मोठं फ्लेक्ससुद्धा तिथे लावण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासोबत श्री दत्ता यांचंही दर्शन या ठिकाणी आपल्याला होतं. दत्ताची एक सुरेख मूर्ती या मंदिरामध्ये आहे आणि लोक अत्यंत भावपूर्ण
नजरेनं हात जोडून या मंदिरातही आपल्या आवडत्या देवदेवतांचं नमस्कार करून दर्शन घेतात. आणि त्यानंतर ज्यावेळेला आपण परत जायला निघतो त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की या पटांगणामधून आणि या परिसरातून आपला पाय बाहेर निघत नाही. तरी पण दर्शन आपलं पूर्ण झालं आहे आणि आपल्याला परत एकदा आपल्या आलेल्या ठिकाणाकडे निघायचं आहे. चला बाहेर पडूया.